काम कोणतंही असो, आपण ते आवडीने आणि व्यवस्थित केलं ना, ते काम व्यवस्थितच होतं. कारण कसं आहे ना, कोणतंही काम आपण शिकलो ना, त्याला आपण प्रॅक्टिस किती करतो त्यावर महत्त्वाचं आहे. आपल्या फिनिशिंग वगैरे सुद्धा आणि आपण दिवसाला किती काम करतो ते महत्त्वाचं. म्हणजे आपण प्रॅक्टिस किती आहे आणि आपला स्पीड किती आहे आणि आपण काम किती आवडीने करतो त्याच्यावर अवलंबून असतं. आता बघा ना, आधी मी शिकले ना, मग म्हणजे तेव्हा मी ब्लाऊज शिवायचे ना, तेव्हा मी एक ब्लाऊजसुद्धा माझं दिवसाचं होत नसायचं. आणि आता मी रोजचे म्हणजे किती ब्लाऊज शिवते ते तुम्हाला मी दाखवतेच रोज आणि तुम्हीच बघता की किती ब्लाऊज शिवते. यातून आपल्याला एकच समजतं की कोणतंही काम आपण आवडीने केलं ना ते होतंच आणि कोणतंही आपण काम शिकलं ना तर त्याला प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. त्यात मग कोणतंही काम असू देत, ते कोणतंही असू देत. प्रॅक्टिस केली ना आपण तर ते काम व्यवस्थित होतं आणि आपल्याला सरावसुद्धा होतो आणि ज्या कामात आपण पडतो ना मग ते आपण आपोआप शिकत जातो. त्याच्यातले पॉइंट्स वगैरे ते आपल्याला कोणाला सांगायची गरज नाही राहत. फक्त ते आपण किती घेतलं पाहिजे ते आपल्यावर असतं. तर चला एकसारखेच माझे एवढे ब्लाऊज झाले आहेत.